आपत्तीग्रस्तांना तहसील कार्यालयामार्फत मिळणार नुकसान भरपाई। नगराध्यक्ष कुलदीप अभाई शेंडे यांचे नागरिकांना आवाहन। खोपोली शहरात नुकत्याच उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ज्या नागरिकांचे वैयक्तिक किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून आर्थिक दिलासा मिळणार आहे। या आपत्तीग्रस्तांना तहसील कार्यालयामार्फत योग्य ती नुकसान भरपाई मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप अभाई शेंडे यांनी दिली आहे। नगराध्यक्ष शेंडे यांनी शहरातील सर्व बाधित नागरिकांना आवाहन केले आहे की ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने आपल्या नुकसानीची सविस्तर माहिती आणि आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयाकडे सादर करावीत। संकटसमयी प्रशासनाकडून नागरिकांना पूर्ण सहकार्य केले जाईल आणि पंचनामे करून कायदेशीर प्रक्रियेनुसार लवकरात लवकर भरपाई मिळवून दिली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। बघा कसं आहे की गेल्या 3 दिवसांमध्ये खोपोलीमध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे जसा 35-40 वर्षापूर्वी 1989 साली पाऊस झाला होता त्याच्यापेक्षा जास्त भयानक स्वरूपात पाऊस झालेला आहे। या इथे आता 3 दिवस मी फिरत असताना प्रचंड प्रमाणात नागरिकांचं पूर्ण खोपोलीच्या कानाकोपऱ्यात जेव्हा जेव्हा गेलेलो आहे तेव्हा समजलेलं आहे की प्रत्येकाच्या घरात पाणी शिरलेलं आहे, कोणाच्या माती हे केलेली आहे, पडलेली आहे। तर त्यासाठी माझी आमदार साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा झाली, तहसीलदार साहेबांची सुद्धा चर्चा झाली, मुख्याधिकारी साहेब आम्ही संपूर्ण मिळून आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे पंचनामे करायचे आहेत त्या माध्यमातून आपण सर्व ठिकाणी पंचनामे तलाठ्यांमार्फत करणार आहोत। दुसरी माझी नागरिकांना विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात शासकीय यंत्रणेवर ताण आलेला आहे। महसूल यंत्रणा असेल, MSEBची असेल, नगरपालिकेची असेल, सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान ज्या ज्या ठिकाणी झालं तिथे आम्हाला अर्जंटमध्ये पोहोचता येत नाहीये, कारण की सर्वच ठिकाणी अत्यावश्यक सेवा चालू करणे बंधनकारक झालेलं आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की थोडंसं लेट काम होऊ शकतो, पण आपण लोकांनी थोडीशी पेशन्स ठेवणं आता गरजेचं आहे। यंत्रणेला, प्रशासनाला सुद्धा मदत करणं गरजेचं आहे। आपलं जे काही नुकसान भरपाई झालेली आहे ते आपण शासनाच्या मार्फत त्याचा पंचनामा करून पाठपुरावा करू आणि आपल्याला जे काही नुकसान भरपाई दिली जाईल याचा पूर्णपणे प्रयत्न आमच्या नगरसेवक असतील, सभापती असतील आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून, मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्याला 100% पाठपुरावा करतो याचं मी तुम्हाला आश्वासन देतो। धन्यवाद।